कोण होतीस तू, काय झालीस तू चा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे कावेरी ही आरशात बघून साडी लावून आपल्याला बघत असते आणि म्हणत असते की यशनी दिलेली साडी असं म्हणत असते. तिने स्वतःला लावून ती साडी आता आरशामध्ये बघून खूप लाजत असते. तेवढ्यातच कावेरी मग जोरात तोडते आता सुलक्षणा. तुझ्याशी लग्न करून माझ्या उदयनी माझा मान राखला नाही, पण अमृताशी लग्न करून माझा यश माझा मान राखणार असं म्हणते आता सुलक्षणा कावेरीला. तर आता हे ऐकताच ना कावेरीच्या हातात जी साडी असते जी यशने तिला दिलेली असते गुलाबी रंगाची ती तिच्या हातातून पडते आणि तिला एकदमच शॉक बसतो आता. तर मग नंतर कावेरी तिथून निघून जाते. तर आता ती साडी घालतच नाही आता पिंक कलरची जी यशने दिलेली असते. कारण बघा कावेरीला ना सुलक्षणाचा मान यशपेक्षा वरतीच असतो. तर प्रेक्षकांनो मला वाटतंय की ती कधी आपलं प्रेम कबूल करणारच नाही सुलक्षणामुळे. तर मग नंतर आता यश कावेरीचा हात पकडतो गार्डनमध्ये आणि म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे कावेरी. तर आता हे ऐकून कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात आणि तुझं असं विचारतो तो. तर आता कावेरी खूप घाबरलेली असते आणि तिच्या डोळ्यात आता अश्रूही असतात आणि काय बोलायचं तिला समजतच नाही. तर बघा प्रेक्षकांनो मला तर वाटतंय ती का म्हणणार आहे की नाही मला तुमच्याबद्दल प्रेम वाटत नाही, कारण तिला सुलक्षणाचं मन दुखवायचं नसतं. पण आता बघा प्रेक्षकांनो कावेरीला पण खूप प्रेम आहे यशबद्दल, पण ती आता म्हणू नाही शकणार कारण सुलक्षणा सांगून गेलेली असते ना तिला की आता यश आणि अमृताचं लग्न ठरलंय म्हणून आणि तिचा मान आहे सन्मान आहे म्हणून. आणि आता कावेरीमुळेच तर माधवी आणि सुलक्षणाचं पॅचअप झालेलं असतं ना. तर त्यामुळे आता कावेरी त्यांच्यामध्ये नाही येणार, त्यामुळे ती त्याला नकारच देईल आणि आता यश आणि अमृताचं पण बहुतेक लग्न ठरवतील. पण बघा प्रेक्षकांनो अमृता आणि माधवी पण काहीतरी रिझनमुळे आलेले असतात बघा सुलक्षणाच्या घरी. तुम्ही ऐकलत ना जे बोलत होते ते की तिला ते समजता कामा नये म्हणून. खरं तर ते दमा वगैरे काय नव्हतं, खरं तर ते वेगळीच गोष्ट असते. बहुतेक अमृताचं आधी लग्न झालेलं असतं किंवा काहीतरी दुसरी गोष्ट असते जी माधवी आणि अमृता दोघे मिळून लपवतायत. आणि बघा कशी असते माधवी, लगेच एका दिवसात पॅचअप झालं आणि मी लगेच अमृताला सोडून जाते, इथे मला काहीतरी काम आहे असं सांगून जाते ना ती. तर तिचा प्लॅनच असतो मुळात की यशला काही करून फसावायचं आणि तिच्याशी लग्न करून घ्यायचं म्हणून. तर आता बघा कावेरी ह्या सगळ्याचा शोध लावेल असं वाटतंय मला आणि मकरंदचा म्हणजेच त्या मंदारचा कसा पर्दाफाश झाला ना तसाच पर्दाफाश होणार त्या अमृता आणि माधवीचा पण. आणि मग नंतर माधवी आणि अमृता या खूप मोठ्या विलन होतील, आपल्या बदल्या घेण्यासाठी काय काय गोष्टी करतील हे सगळं पण दाखवलं जाईल असं वाटतंय मला. तर तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षक हो, तुम्ही पण कळवा कमेंटमधून. आणि तुम्हाला असं वाटतंय का की यश कावेरीच्या नकारामुळे अमृतासाठी हो म्हणेल म्हणून? मला तर असं वाटतंय की तो अमृतासाठी हो पण म्हणणार नाही. सुलक्षणाला आता खूप विश्वास आहे, पण यश मात्र बहुतेक तिच्या विरोधातच जाणार आहे. आणि इंटरेस्टिंग म्हणजे यमुनाला आता लागलेला आहे की त्या यशने कावेरीसाठीच तो बुके घेतलेला होता म्हणून. आणि आता काकूलाही कळलेला आहे की तो बुके कावेरीसाठीच होता म्हणून. आणि त्यांना माहीत झालंय की आता एकमेकांचा पुळका असतो कावेरी आणि यशला म्हणून. तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि बघा प्रेक्षक हो, कालचा जो गैरसमज झाला ना बुकेचा तो पण यमुनामुळेच झाला. यमुना म्हणते की स्पेशल पर्सनसाठी यशने आणून ठेवलेला असतो बुके आणि तो बरोबर आता अमृता उचलल्यामुळे सुलक्षणाला वाटतं यू आर स्पेशल जे लिहिलेलं असतं ना त्या बुकेमध्ये ते यशनी त्या अमृतासाठीच लिहिलेलं असतं म्हणून. पण प्रेक्षक हो तसं नसतं, ते कावेरीसाठी असतं. आणि यश बघा बरोबर तिथे बुके ठेवून बरोबर फोनवर बोलायला जातो. त्याची खूप मोठी चूक आहे ही. तो गेला नसता ना त्या दिवशी म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये तर तो मोठा गैरसमज झालेलाच नसता. आणि नंतर पण यश जातो आणि कावेरीला म्हणतो कसं वाटतंय, तर ती म्हणते छान. तिला वाटतंय की सकाळी झालेला प्रकार म्हणजे गावकऱ्यांच्या मनामध्ये तिची बदललेली इमेज जी यशमुळे झाली त्याच्याबद्दल विचारतोय म्हणून. पण यश तर त्या बुकेबद्दल विचारत असतो आणि ती हो हो म्हणत असते. आणि मग यशला वाटतं तिचा होकार आहे वगैरे म्हणून. पण आता हा प्रोमो बघून असं वाटतंय की यशला कळलेला आहे की तो बुके अमृताने घेतलाय म्हणून. आणि म्हणून तो आता डायरेक्ट विचारतो कावेरीला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर तुझंही माझ्याबरोबर आहे का असं म्हणून तो स्पष्ट विचारतो तिला. कारण आता त्याला माहीत झालेलं आहे की बुके आता कावेरीने घेतलेलाच नसतो म्हणून आणि जो संदर्भ काल झाला तो वेगळ्याच गोष्टीचा होता असं त्याला वाटतं आता. तर प्रेक्षक हो, अमृता आणि माधवी दोघेही विलन आहेत खरं तर आणि सुलक्षणाच्या घराला खायला आलेले आहेत. आणि कावेरीला आता संशय आलेला आहे त्या दोघींवरती, पण सुलक्षणाला मात्र नाही, कारण मंदारवण पण तिने तेच केलं होतं ना. खरंच खूप सुलक्षणाला बावट दाखवलंय बघा प्रेक्षक हो. म्हणजे ती काही करत असते आणि तिचा नवरा मात्र तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही काय केलेलं चुकतंय का कधी असं सगळं म्हणत असतो तिला.
खरं तर ह्या सुलक्षणाचा नवरासुद्धा बावड दाखवला आहे. म्हणजे सुलक्षणा किती वेळा चुकते आणि हा म्हणे तुम्हीच भारी म्हणत असतो तिला. आणि सुलक्षणा बघा प्रेक्षक हो कावेरीवर कसा धाक दाखवत असते, हे काम केलं पाहिजे, ते काम केलं पाहिजे. अमृताला तर काहीही येत नसतं. पण तिला काय करत असते सुलक्षणा, तू आराम कर जा. का? कारण तिला आवडत असते ती म्हणून. कारण तिच्या मैत्रिणीची मुलगी असते म्हणून. खरंच प्रेक्षक हो तुम्हाला सुलक्षणाबद्दल काय वाटतं आणि तिच्या ह्या दुतोंडी स्वभावाबद्दल काय वाटतं? त्याच्याबद्दल नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि ह्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा प्रेक्षक हो ह्या प्रोमोप्रमाणे तर इतकंच वाटतंय की कावेरी बेचारी सुलक्षणाच्या बोलण्यामुळे यशला नकार देईल. तुम्हाला पण तेच वाटतंय का? मला तर 100% वाटतंय तेच होणार. आणि शेवटी जेव्हा कळणार ना की अमृता आणि माधवी हा प्लॅन करून घेऊन आलेल्या, तरीही सुलक्षणा लग्न मात्र तोडेल, पण कावेरी बरोबर काय तयार होणार नाही. आणि बहुतेक आता 1 वर्ष तरी लागणार कुठे यश आणि कावेरीचे लग्न होण्यासाठी. आणि जर TRP चांगला आला नाही ना या सिरियलला, तर मात्र लवकरही होऊ शकतं लग्न. तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षक हो? कारण TRPच किंग आहे ना सध्या सिरियलचा. जर TRP कमी असला तर शो बंदच होतात. तर त्यामुळे फास्ट करायला लागलेत बघा प्रेक्षक हो. कारण आता ठरलं तर मगचं पण TRP कमी होत होता. तर त्यांनी काय केलं लगेच केस घेऊन टाकली. लोकं आता खूप कंटाळलेले ते प्रियाचं रोज नाटक बघून. कसं ती रोज खोटं बोलायची आणि कसा तो बावटपणा व्हायचा सगळा आणि कसं आंधळे होते ना ते कल्पना, अश्विन आणि पूर्णाची. तर त्यामुळे लोकांचा ना खूप खूप संताप झाला होता. तर त्यामुळे काय केले त्या शोवाल्यांनी की सीरियलमध्ये लगेच 1 महिन्यामध्ये केस संपवावं असं ठरवले. त्यामुळे TRP परत वापस आला. पण बघा प्रेक्षक हो TRP खूप महत्त्वाचा आहे. ज्याचा TRP जास्त तोच शो टिकणार आहे. तर आता लग्नानंतर होईलच प्रेम पण लवकरच संपू शकतो. कारण 4 स्टार असले तरी त्यांचाही TRP काय टॉप 5 मध्ये येत नाही आहे. कोण होतीस तू काय झालीस तूचा तर TRP ठीक आहे म्हणजे टॉप 5 मध्ये आहेत ते, पण 4थ्या किंवा 5व्या नंबरवर. तर आता सध्या ठरलं तर मग घरोघरी मातीच्या चुली आणि थोडं तुझं थोडं माझं हे सगळ्या आता सध्याचे टॉप 3 सिरियल आहेत. आणि त्याच्यानंतर कोण होतीस तू काय झालीस तूचा नंबर आहे. तर आणि त्याच्यानंतर 3 सिरियल एका लाईनीमध्ये आहेत आणि लग्नानंतर होईलच प्रेम 7चं स्लॉट आहे. म्हणून त्याला ठेवला आहे. पण अजून कमी झाली ना TRP तर तो शो नक्की बंद होईल बघा प्रेक्षक हो. कारण 4 स्टार्स आहेत, मल्टी स्टारर शो आहे. इतकी जास्त पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत या मेकर्सने शोमध्ये, पण तितका काय त्यांना TRP मिळत नाही आहे. तर दुसरीकडे साधे स्टार्स घेऊन सुद्धा खूप छान TRP मिळत आहे. तर त्यामुळे लग्नानंतर होईलच प्रेम लवकरच शो बंद होऊ शकतो TRP बघितलं तर. तर प्रेक्षक हो तुम्हाला आवडत असेल लग्नानंतर होईलच प्रेम तर त्याला हॉटस्टारवर न पाहता स्टार प्रवाहवर पाहायला पाहिजेत. कारण TRP तिथेच काउंट होते. पण कोण होतीस तू काय झालीस तू मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय सीरियल. खरं तर प्रेक्षक हो तुम्हाला पण काय वाटतं? मला तर आता खूप जास्त आवडायला लागलं ही सीरियल. कारण खूप छान ॲक्टर्स आहेत ना हे दोघे कावेरी आणि यश आणि सुलक्षणा पण छान ॲक्टर तर आहेच ती. फक्त तिचा रोल ह्याच्यामध्ये बावट आहे. बट ॲक्टर्स छान असले ना की सीरियल पण खूप छान वाटतं. आणि जर लग्नानंतर होईलच प्रेमचा डाउनफॉल झाला आणि तो सीरियल गेला तर त्याला रिस्पॉन्सिबल फक्त काव्या असेल. कारण तिचीच ॲक्टिंग त्या 4 लोकांमध्ये सगळ्यात फालतू आहे तसं बघायला गेलं तर. कारण सेम एक्सप्रेशन्स, नाक फुगवायचं आणि बोलायचं कुठल्याही सीनमध्ये. त्यामुळे इमोशनल जे कनेक्शन असतं ना प्रेक्षकांबरोबर ते नाही आहे तिच्यामुळे. तर त्यामुळे जर जीवा आणि नंदिनीला जास्त दाखवलं ना त्या लोकांनी तर तेही सीरियल चालू शकतं. पण सध्या आपण कोण होतीस तू काय झालीस तू बद्दल बोलतोय. तर प्रेक्षक हो हे सीरियल खूपच छान होत चाललंय. आणि तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून सांगा. आणि ह्या व्हिडिओबद्दल फीडबॅक द्या. तुम्हाला काय वाटतंय सांगा. म्हणजे आम्ही बदल करू आमच्या व्हिडिओजमध्ये. आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आता इथेच संपतोय.